पहिला सीझर म्हणलं की मी घाबरते. म्हणजे का कुणास ठाऊक ते कट मारणं ह्या गोष्टीची मला पहिल्यापासून भीती आहे. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहात? शुभ सकाळ. माझा आता सध्या तरी ब्लॉग जो आहे तो सकाळचाच सुरू होतो. आजी आहे तोपर्यंत. आणि हो, काल ना आजीसाठी भरभरून तुम्ही प्रेम दिलं. साऱ्या जणींना आजीचे जे विचार आहेत ते आवडत आहेत आणि बऱ्याच ताईंना काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या. एकटा ताई म्हणत होती की आम्ही शिकून आमचा काही फायदा नाही, आजी न शिकता एवढं सगळं आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, आताच्या ह्याच्यामध्ये ना मोबाईल आहेत, टीव्ही आहे, त्यामुळे आपण बरंचसं ज्ञान जे आहे ते बाहेरून मिळवू शकतो. म्हणजे आपल्याला जी गोष्ट माहित नाही, चला सर्च मारा, गुगलला टाका आणि त्याबद्दल माहिती मिळवा. पण त्यांच्या काळात तसं कुठलंही नव्हतं. जे काय असेल ते तोंडी ज्ञान जे आहे ते त्यांना दिलं जात होतं आणि ते त्यांनी ग्रहण करून ना तेवढी क्षमता ठेवलेली आहे की अजूनही त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे लक्षात आहेत, त्या सगळ्या गोष्टी येतात. आणि आपल्याला कसं आहे की आता एखादा जर पॉईंट पाहिजे असेल, एखादी माहिती पाहिजे असेल तर आपण लगेच यूट्यूब किंवा गुगल जे आहे ते सर्च करतो आणि मग माहिती घेतो. पण त्यांच्या काळात तसं नव्हतं. आपल्यापेक्षा स्मरणशक्ती जी आहे ती त्यांची जास्त आहे म्हणायला काहीच हरकत नाही. व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ते पण तुम्हाला जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर. मकाना जो होता ना तो सुरुवातीला बिन तेलाचा भाजून घेतलेला आहे. मकाना कधीही तेल टाकून भाजायचा नाही भाजीसाठी तरी, कारण काय होतं ना की मग सगळं ओढून घेतलं जातं. हां, आता तुमच्या दादाचं जे काय मी ड्रायफ्रूटचं बनवत होते ना त्याच्यामध्ये मी थोडंसं तुपामध्ये भाजून वगैरे घ्यायची, पण का तिथं ते गरजेचंच होतं. पण जर तुम्हाला असं रेग्युलर असेल तर कोरडा भाजून घ्यायचा. नंतर कांदा, हिरवी मिरची वाटली घालायची, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं घालू शकतो, काजूची पेस्ट घालू शकतो, पण साधे आपले ठराविक जेच आहेत तेच घातलेलं आहे. आजीला आपल्या फार साधं जेवण लागतं. एकदम असं काय भरपूर काय बाय बनवलं की तेवढं जास्त इंटरेस्ट देत नाही आहे, कारण त्यांनी पहिल्यापासून ना भाजी भाकरी याला प्राधान्य दिलेलं आहे ना. आपण काय काय करतो ना, भले तेवढ्यापुरतं खातील पण तेवढं त्यांना ते हजम पण म्हणतात ना पचत नाही आहे. त्यामुळंच ती आल्यापासून शक्यतो होता होईल तेवढं जेवण जे आहे ते मी साधं साधं ठेवण्यात आलेलं आहे. तो मसालाच घालते ना आपण, कांदा टोमॅटो वगैरे, तर त्यांच्यामध्ये तेवढंसुद्धा ते घातलं जात नाही. एकदम कोरड्या साध्या भाज्या असतात आणि शेंगदाणे भरपूर वापरले जातात. परवाच मला कमेंट होते की शेंगदाणे कमी खावे, पण सोलापूर भागात तुम्ही बघा शेंगदाण्याशिवाय कुठलीच भाजी बनत नाही आहे. अगदी टोटली भाजीमध्ये ना शेंगदाणा हा असतोच असतो तिकडच्या साईडला. त्यामुळे त्यांना सवय कशी आहे ना की प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाणा वापरायची आणि मग खायचं. आणि आपलं कसं आहे की प्रत्येक भाजीमध्ये कोल्हापूरची माणसं तरी कांदा, लसूण, टोमॅटो याचा वापर करतात. आपल्या घरात तर कांद्याशिवाय जेवण जे आहे ते चवीनं खाल्लं जात नाही. कांदा हा लागतोच. आजी जाणार आहे उद्या, 2 दिवस थांबणार तिथं आणि तिथून मग आजी जाणार आहे मामाकडे. आजीने एक सलग राहायला लावली. किती दिवस राहायचं असतं पाहुण्याच्यात, ती कायम अशीच असते. आले का नाही 4-5 दिवसामध्ये ना तिची घाई गडबड सुरू असते की आता आम्हाला पाठवा, आता आम्हाला जाऊ द्या, लोक काय म्हणतील सगळं. आणि तुम्हाला सांगू, पूर्वीची लोक ना ह्या गोष्टीला खूप घाबरतात, लोक काय म्हणेल. आताची पिढी कशी, आताची पिढी जी आहे ती स्वतंत्र आहे मताची, की बाबा आपण म्हणतो ना की मुलांना सुद्धा आपण प्रायव्हसी देतो किंवा मुलांना सुद्धा त्यांच्या इच्छा ज्या काय आहेत त्या मांडण्याचं म्हणा किंवा त्यांच्या हिशोबाने राहण्याचं आपण एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण पूर्वी तसं नव्हतं आणि त्यांचं ते आहे. माझं म्हणायला गेलं तर माझं एक स्वतःचं स्वतंत्र मत जे आहे ते असं असतं की आपल्या आयुष्यात काय असेल ते आपण स्वतः ठरवणार आहोत. असं नाही की बाबा समोरच्याने आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं काय नाही हे ठरवायचं. त्यामुळे मी बाकी कशाला महत्त्व देत नाही, पण त्यांचं तसं नाहीये आणि त्यांच्याही मताचा आम्ही रिस्पेक्ट करतो. का रिस्पेक्ट करतो? कारण ते आधीची पिढी आहे आणि ती त्यांच्या जागी बरोबर आहे. ती जर काय विचार करत असतील तर त्यांच्या अंगामधले ते गुण आहेत, त्यांच्या अंगचे ते गुण आहेत, त्यामुळे ते तशी राहतात. आपल्या अंगचे आताच्या पिढीतले गुण आहेत, त्यामुळे आपण असं राहतो. तर याच्यामध्ये ना मी बटर टाकलेलं आहे थोडंसं आणि मग त्याच्यामध्ये मसाला जो आहे तो भाजून घेतला. हे होतं पनीर, घरचं पनीर जे असतं ते कधी कधी मी काढून ठेवते. थोडंसं दूध होतं म्हणून त्याच्यामध्ये लिंबू पिळला. पनीर काढायला काहीच अवघड नाही आहे. दूध ठेवायचं, थोडंसं उकळी येऊ द्यायच्या, त्याच्यामध्ये ना लिंबू घालायचा किंवा विनेगर घालायचं आहे, थोडंसं ढवळायचं, त्याच्यानंतर मग ते गाळून घ्यायचं. एकदम छान पनीर निघतं. नंतर एखाद्या कपड्यामध्ये बांधून जरी तुम्ही जड ओझं काय असेल खलबत्ता वगैरे तर त्याच्याखाली जरी ठेवून दिलं तरी त्याच्या छान वड्या पडतात. आणि सगळ्यात बेस्ट एक
सांगते की तुम्हाला एकदम सॉफ्ट पनीर पाहिजे असेल तर थोडंसं ना आपली जी चाळण असते ना त्याच्यामध्ये घासून घ्यायचं आणि मग ते बांधून ठेवायचं, एकदम मऊसूत होतं पनीर. तर मखाण्याची जी भाजी आहे ना त्याला तरी छान सुटली. हरभरा आणि वटाणा या भाजीसाठी एकदम साधी फोडणी दिलेली आहे. जिरं मोहरीसुद्धा मी टाकलेली नाही आहे. हिरवी मिरची, आलं, 1-2 लसूण कुड्या असतील एवढ्या आणि कोथिंबीर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे कलरसाठी आणि बस. जे काय मी उकडवून घेतलेलं होतं मोड आपलं ते याच्यामध्ये घातलेले आहेत, परतवून घेतलेलं आहे. असं जरी तुम्ही एखाद्याला सकाळचं खायला दिलं तरी पण चालेल. आणि जसं म्हणलं ना चुटरपुटर कधी तर मागितलं तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीने हलकीशी फोडणी. लसूण मात्र टाकायचा कारण त्याने काय होतं की वास येतो. थोडासा भरडा लसूण ठेवायचा. बाकी भाजी वगैरे तयार झालेली आहे. दोन्ही पण आज थोडं थोडं सुक्यामध्येच येत आहे. वटाणा तर आहे सुका, वटाणा आणि हरभरा, पण ही पण भाजी बऱ्यापैकी सुकी झाली आहे कारण मखाना शोषून घेतो. आमच्या जोडीचं ग सांगते तिला ते घे जा पहिल्या ह्यातलं हा रामराज्यातलं देत जा पोरांना माहिती कळाय पाहिजे, पोरांना पण कळाय पाहिजे ग. सांगितलं हा विठ्ठलाच्या कानात मासा का आहे? विठ्ठल आताच्या जन्मात आहे पण पूर्वी राम अवतारात दशरथ राजाचं लग्न होतं पहिलं कैकई कौशल्या संग. त्यावेळेला काय झालं, ही कलिदेव त्यांच्या माग लागला होता मारायला. ते मोहर हे माग दशरथ राजाने ते असं पळून 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 ते मोहर गेले तसे समुद्रात उडी टाकले. कोणी? दशरथ राजानं बी कौशल्यानं बी. मग ते काय केलं, त्यात शिरला शने समुद्रात. मग माशाने तोंड वाचलं, माशाच्या तोंडात जाऊन बसलं. माशाने वाचवले म्हणून मास त्यानं. मग राम अवतार झाला, पुन्हा रामाचा कृष्ण अवतार झाला, पुन्हा आता विठ्ठल अवतार आहे. पण त्यानं ते मास पाळले, आई वडिलाचं रक्षण केलं म्हणून. रावा नग 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 बस. आणि पुन्हा यायला बरं न गाता राहील बस. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय सुद्धा नाही मला. लोक नाव ठेवतात. नाही पण किती राहायचं लाज वाटायला लागली माझी. काय लाजायचं आता पाहुणे ना किती अहो तुम्ही लहानाची मोठी केली. मग काय झालं? काय माझ्या हितासाठी केली का तू राहायसाठी केली? आज आजी लास्ट दिवस तुम्हाला दिसणार आहे, बोलणार आहे. उद्या सकाळी चालली मी माझ्या घरी. जायचं तर बसावं. तर आजीचा माझा विषय चालू होता. आताच्या पिढीमध्ये सिझर प्रमाण जास्त आहे. ते आता डॉक्टर सांगतील तसं करते ते. पहिलं नाही बाई 2-3 दिवस पोट दुखत होतं तर बायका सिझर करत नव्हतं. पहिला जमाना वेगळा होता ग. आणि आता म्हणते तू जबाबदार होशील का त्याच. मग आणि आता ना आमच्या दोघीचा तोच विषय चालू होता. आम्ही हसत होतो की आता ना कळाच नसतात म्हणजे आता ना पोटातच दुखत नाही बायकांच्या. बिन पोट दुखतात जाऊन कापून काढायचं सिझर कर. मला नवालाच वाटतंय कशाचं डॉक्टर कशाचं. आता सर्रास तेच चालू आहे, पोटच दुखत नाहीये. तारीख संपली, काय झालं 9 दिवस 9 महिने होऊन गेलं, 15 दिवस वर झालं तरी पोटात दुखत नाहीये. माझी डिलिव्हरीची स्टोरी जी आहे ना मी थोडक्यात सांगेन. डिलिव्हरीच्या वेळेला ही होती, माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला 1 महिनाभर आधी येऊन बसलेली होती आईकडे. आणि चिवचा जन्म जो झालेला आहे तो 10 मेला झालेला आहे. मला जो त्रास होता बरोबर तारखेलाच, आम्हाला जी तारीख दिलेली होती ना त्या तारखेलाच आम्हाला त्रास होत होता. असं नाही की पुढं पण झाला मागं पण झाला. तर बरोबर ना 9 तारखेपासून 9 तारखेच्या 8 तारखेपासून ना 8 तारखेला संध्याकाळपासून म्हणजे रात्रीच्या 1-2 वाजल्यापासून 8 तारखेला मला त्रास व्हायला चालू झाला. पण नॉर्मली होता, हलका हलका हलका. त्याच्यानंतर मग 9 तारखेला पूर्ण दिवस नॉर्मलीच होता, म्हणजे पूर्ण दिवस. पण 9 तारखेला संध्याकाळी जवळजवळ 6 वाजल्यापासून, दुपारी 3 वाजल्यापासून जास्त जाणवत होतं, पण संध्याकाळी 6 वाजल्यापासून ना 9 तारखेला खूप त्रास व्हायला लागला. गेली रात्रभर जागी, कोणाला झोपू दिलं नाही, बसू दिलं नाही. आता ते प्रत्येक आईला माहिती आहे, प्रत्येक स्त्रीला माहित आहे काय आहे ते दिवस. भले ते त्रासाचे असतात पण पुन्हा आयुष्यामध्ये खूप सारं काही येत असतं आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या जणी धडपडत असतात. तो त्रास होऊ दे
खरं मला बाळ पाहिजे असं बऱ्याच जणींचं आहे. खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येतात की आम्हाला बाळ नाही वगैरे. तर ते त्रास असतो, खूप सारं असतं, पण मनामध्ये एक असतं की आपल्या हातात काहीतरी येणार आहे असं पण असतं. तो होता रात्रीच्या जवळजवळ 2 वाजल्या 3 वाजल्या. मी म्हणजे स्वतःला त्रास करून घेतच होती. खूप काय 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 असं डोक्यामध्ये हे होत होतं. पण एक आपण म्हणतो ना की क्षमता आपल्यामध्ये मी ठेवलेली होती. एवढं दुखत होतं, एवढं दुखत होतं की 10च्या दरम्यान फोन केलेला होता, असं व्हायला लागलेलं आहे या. कारण कधी कधी असं असतं ना की सिझेरियनचा तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात आणि त्यावेळेला सया वगैरे लागतात, असं खूप सारं असतं. त्यामुळे तुम्ही आधी या असं आम्ही सांगितलेलं होतं. मग मामांना कळलं, ती तिकडून येणार होती सकाळी. कसं बसं 3 वाजेपर्यंत काढलं, पण 3च्या पुढे काही दम निघेना. म्हणजे रात्र मला दमच निघेना, कारण 6 वाजल्यापासून होतं माझं दुखणं. मी अपसेट जे होते ते आधीपासूनच होते, पण मला त्रास जो होता ना तो 6 पासून संध्याकाळचा जास्त होत होता. म्हणून मग पुन्हा शेजाऱ्यांची गाडी बोलवली, चुलत्याची, त्यांना घेऊन आम्ही गेलो. म्हणून मी सुरुवातीला गेले, नाव नाही सांगणार, जतमधला दवाखाना आहे, मोठा आहे. मी एकदा सोनोग्राफी त्यांच्यात केलेली होती. बाकी माझी कोल्हापूरमध्येच सर्दी खोकला ज्याला झाल्यानंतर ज्या डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टरकडे माझी ट्रीटमेंट होती तर कोल्हापूरमध्ये. आणि तिकडे जेव्हा गेलेले होते फक्त सोनोग्राफी करायला आम्ही त्या दवाखान्यात गेलेलो होतो. त्यामुळे आमच्याकडे कुठली आमची फाईल म्हणून असं काहीही नव्हतं की बाबा माझी एक फाईल तयार झालेली आहे. फक्त काय तर ज्या ठराविक 1, 2, 3 अशा सोनोग्राफी असतात एवढंच होतं. माझी 3री सोनोग्राफी जी केलेली होती ती तिथं केलेली होती 9व्या महिन्यामध्ये. आणि त्याच दवाखान्यात आम्ही गेलो. गेल्या त्यांनी चेक वगैरे केलं तर त्याने सरळ सांगितलं की पाण्याची कमी झालेली आहे आणि तुम्हाला सिझरचा निर्णय घ्यावा लागेल. आणि मी पहिला सिझर म्हणलं की मी घाबरते, म्हणजे का कुणास ठाऊक कट मारणं ह्या गोष्टीची मला पहिल्यापासून भीती आहे. आणि त्या सिझर म्हटल्यानंतर माझ्या असं अंगाचं पाणी झालं. बापरे म्हणलं सिझर. आणि कारण का आमच्या काळात तेवढं सिझर नव्हतं आमच्या काळात. तर एवढं मी असंही केलं. पॉइंट नंबर तो होता. आणि दुसरा पॉइंट हा होता की तो होता प्रायव्हेट दवाखाना. प्रायव्हेट दवाखान्यात सिझर जेव्हा केलं जातं तर त्यावेळेला कमीत कमी 20,000 तरी होतं. 14 वर्षापूर्वी 20,000 तरी खर्च आला असता त्यावेळेला सिझरला. 15 वर्षापूर्वी म्हणजे 14 वर्षापूर्वी. हा, मग माझ्या डोक्यात होतं की 20,000 खर्च जो आहे तो कोण भरणार. कारण तुम्ही म्हणजे आधीची त्यावेळेची आमची परिस्थिती, आमची घरी कोप होती, आई वडिलांची कोपटं होतं. कोपटं असं होतं की ज्याच्यामध्ये 4-5 फक्त मोजून भांडी, त्या शेळ्या त्यातच, माणसं त्यातच, असं हे होतं. आपण म्हणतो 1-1 रुपयाला महाग होणं असं होतं. सागर त्यावेळेला माझ्याकडे होता, नुकताच कामाला लागलेला, 4 महिने झालेलं होतं, 4-5 महिने. आणि इथं कोल्हापूरमध्येच होता. त्याला पगार होता 3-4 हजार. 3-4 हजारामधले पण माझ्याजवळ तो राहत होता. तर असं नाही की तुमच्याजवळ राहत असेल. त्यावेळेला मी फॅमिलीमध्ये होते, तर त्याचं महिन्याचं जे काय पैसे असायचे, खाणं पिणं राहणं, ते घरातले कट करून घेत होते. म्हणजे त्यांना द्यावं लागायचं. साहजिक आहे, ते देणं गरजेचं आहे. आपण कोणावर नसू नये, उद्या कोणी म्हणायला नको, किंवा आपल्याला पण ते बरोबर नाहीये की बाबा आपण फुकट राहणं. त्यामुळे तो त्याचं राहणं खाणं वगैरे द्यायचं. आणि त्यातनं किती 2-2.5 हजार राहायचे. मग असं डोक्यामध्ये यायचं ना की तो फक्त एवढा कमवतोय. पहिली गोष्ट, तुमच्या दादाला तर घरातूनच असं होतं की आपला काहीच संबंध नाही कशाची, पैशाची वगैरे काहीच नाहीये. त्यामुळं आपण कुठली जबाबदारी घ्यायची पण नाही आणि घेणार पण नाहीये. मग दुसरं असं होतं की बाबांचं काहीच नव्हतं स्वतःचं. बाबाचं कधी कधी असं व्हायचं की वेळ पडेल तसं लोकांच्या शेतात वगैरे कामाला जायचं. आई तर तुम्हाला माहितीच आहे. पण माझ्या डोक्यात ते एक चित्र खेळायला लागलं की पैसा भरणार कोण. 20,000 समजा खर्च आला, 20 काय येईल तो येईल, तो पैसा भरणार कोण आणि कोण ही करणार. राहिली गोष्ट, मामा होते, अजूनही सांगेन मामा होते. पण माझ्या डोक्यात होते की आधीच त्यांनी लग्न वगैरे करून दिलेलं आहे, आधीच त्यांनी आपल्यासाठी खर्च केलेला आहे. लग्नात एक बाजू प्रत्येकाने घेतलेली होती आणि पुन्हा आणि मग त्यांनाच हे. माझं असं म्हणजे माझ्या डोक्यात एकीकडे ते दुखत होतं, एकीकडे सिझर आणि एकीकडे फायनान्शियली. आज बऱ्याच लोकांना ना, खरंच सांगते, पैसा असेल तर ठीक आहे, पैसा नसेल तर तुमच्या आयुष्यात विघ्न जे असतात ना, छोट्या दुःखाला सुद्धा तुम्हाला जास्त विघ्न सहन करावे लागतात. तसं ते माझी त्यावेळेला कंडिशन होती. मी सगळ्यांचा विचार करत होते. मामाने एका पायावर भरले असते, मामा कधीच म्हणले नसते की बाबा मला भरायचं होत नाही, पण मला ते नको होतं. कारण का, आधीच लग्नाला त्यांनी काय खर्च असेल तो हिनं थोडा, आजोबांनी थोडा, मामाने थोडा, मावशीनं थोडा, पुन्हा आई वडिलांनी थोडा, पुन्हा मामाला हे नको होतं मला. का मग त्या डोक्यात विचारलं हे करणार कोण, बघणार कोण. त्याच वेळेला असा निर्णय घेतला की नाही, म्हणलं थोडंसं थांबूया. आणि ती जी डॉक्टर नर्स बोलत होती ना,
मला जाणवत होतं. ती जी म्हणते पाण्याची कमी आहे, बाळ कोरडं पडलेलं आहे, तुम्हाला माहित असतं ना त्या बऱ्याचशा गोष्टी, कारण त्याच्या आधीच मी 8 दिवस आधी मी सोनोग्राफी केलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलेलं होतं सगळं बेस्ट आहे, परफेक्ट आहे, पाणी आहे, सगळं आहे. मी म्हटलं 8 दिवसात पाणी गेलं कुठं? तर त्यावेळेला मी सरळ घरातल्यांना सांगितलं की नाही, सिझर तर शक्यच नाहीये, मला न्यायचं असेल तर इथं सरकारीमध्ये न्या. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर मी थोडा वेळ थांबू शकते, मला थोडा वेळ थांबायचं आहे. तिथून मी गाडी रिटर्न घ्यायला लावली. खूप साऱ्या जणांच्या तक्रारी होत्या. ती जी काकी बरोबर आलेली होती ती म्हणत होती की असं नको करू, काही रिस्क झालं, काय झालं बाळाच्या जीवाला वगैरे तर प्रॉब्लेम येईल, असं तसं. नाही म्हणलं, मला नाही करायचं, सिझर तर शक्यच नाही म्हणलं, पोट कट करून घेणं मला नाही, त्याच्यापेक्षा मी सोसेन, माझ्यामध्ये ती क्षमता आहे सोसण्याची, मी तोपर्यंत सोसेन, ज्या वेळेला माझ्या इथपर्यंत येईल त्यावेळेला मग तुम्हाला सिझर करायचं करा, काय करा, पण मला सरकारीमध्ये शक्यतो करा, असं एक मी सांगितलेलं होतं. मला शक्य होतं तेवढं मी सोसेन. मग सरकारी दवाखान्याचं ठीक आहे म्हणले, बाबा नेऊया. मग पुन्हा रिटर्न गाडी आली, हिजा दंगा, सगळ्यांचा दंगा. आई म्हणालेली काय कमी जास्त झालं तर लोक आम्हाला काय म्हणतील, आणि पोरगी पैशासाठी पाठीमागं आणली वगैरे. पण मी कुणाचंच ऐकलं नाही, मी मागेही आले, कारण हे बघा आमचा काळ वेगळा होता. आता तशी कुणी चूक करू नका, कारण आता दिवस बदललेले आहेत. मी फक्त माझा अनुभव शेअर करते, कारण कसं असतं ना की आताच्या दिवसामध्ये त्या दिवसामध्ये फरक आहे. आता डॉक्टर जे सांगतील ते बिनधास्त करा, आता डॉक्टरांच्या सल्ल्यानंच राहा. मग त्यावेळेला मी रिटर्न पुन्हा घरी गेले. जवळजवळ मी 11-12 पर्यंत मी घरीच थांबले. खूप त्रास होत होता, शेताला वेडं काढत होती ना, मग शेताला गोल 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 3-4 दिवस दुखत होतो तुझं बाय, शेताला गोल 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 येडं मारायची मी, फिरायची, हिंडायची. म्हणजे मी अक्षरशः हेच केलं नाही. आईचं काय शेवळ्या करून दे, कुठं काय पाणी करून दे, काय आता खूप साऱ्या सोयी आहेत, आमच्या वेळेला तेवढ्या नव्हत्या, त्यामुळं मग हे करा ते करा, काय काय सगळ्यांचं चालू झालं, सगळी कामाला लागली. आणि मग तुमचे दादा आले 11च्या दरम्यान, 11:30च्या दरम्यान तुमचे दादा आले, मामा तिकडून आले, आणि पुन्हा मग मला नेण्यात आलं दवाखान्यात. कारण का दादा आले, नाही म्हणले थांबायचं नाही, एवढा त्रास होतोय तर थांबायचं नाही, दवाखान्यात घेऊन जायचं. दवाखान्यात नेले, डॉक्टरने चेक वगैरे केलं. डॉक्टरने सांगितलं 1 तासभर आम्ही बघणार, कारण यांना त्रास भरपूर झालेला आहे, खूप वेळ यांनी सहन केलेला आहे, आणि बघणार, नाहीतर मग आम्हाला सिझर वगैरे करावं लागेल. आम्ही काय तो निर्णय घेऊ, पण 1 तासभर आम्ही वाट बघू, असं ठरलं. आणि तिथंच ना जे डिलिव्हरी करणार होते ना, ते दादा जे होते ना, त्यांची आणि यांची आमने सामने भेट झाली. आणि ते म्हणतात तू इथं, ते म्हणतात तू इथं. तर जे होते ना ते कंपाऊंडर आपण म्हणतो तर ते ना जिथं तुमचे दादा होते राहायला ना, तिथंच रूम घेऊन पहिला होते राहायला, शिक्षणासाठी काय तर असेल. आणि दादाची तुमची त्यांची ओळख होती, मित्र होते. ज्यावेळेला मुलं एकत्र बसायचे त्यावेळेला ते पण असायचे तुमच्या दादाच्या ह्याच्यात, आणि ते मित्र होते त्यावेळेला. आणि ती ओळख झाल्यानंतर ते म्हणले तुझी बायको आहे, काय टेन्शन घेऊ नको, मी आहे. कारण तेच होते, जे काही होतं ना सगळं बघायला तेच होते, आणि खूप बेस्ट आहेत. मी सांगेन, आता नाव घेत नाही दवाखान्याचं, पण खरंच सांगते ते बेस्ट होते. मग त्यांनी जवळजवळ 1 तास प्रयत्न सुरू होते. 1 तासामध्ये नॉर्मलची कुठलीही म्हणजे चान्सेस नव्हते. पुन्हा त्यांनीच स्वतः सांगितले की शक्यता आहे सिझरचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. आणि माझं एक होतं की तेवढं झालं होतं तरी मी सिझर नको म्हणत होती. म्हणजे एवढ्या डोक्याच्या वर चाललेलं, पण माझ्या तोंडातून सिझर करा हा शब्द निघतच नव्हता, कारण माझ्या डोक्यापुढे ते सगळं येत होतं. सिझरचं प्रमाण नव्हतं, आमच्यात कुणाचंही सिझर नव्हतं ना, मी कुणाचं काही बघितलेलं नव्हतं. पण शेवटी देवाची कृपा म्हणतात ना, एक झाडून काढणारे जे असतात ना, त्या तिथं आलेल्या होत्या. आणि त्यांनी ते सगळं अवस्था बघितल्यानंतर त्यांच्या कृपेने चिऊचा जन्म झाला. मी एवढी म्हणजे खुश झालते, कारण मला सिझर नको होतं. ती गोष्ट झाली, सिझर नाही झालं, सगळ्यांनाच आनंद झाला. आणि चिऊ जन्मली ना तेव्हा 2.5 किलोची होती, 2.5 किलोची होती चिऊ जन्मल्यानंतर. खूप छोटी होती, 2.5 किलोची. माझी डिलिव्हरी ही स्टोरी खूप साऱ्या जणींनी आधी, जेव्हा मी काही स्टोऱ्या माझ्या शेअर केलेल्या होत्या त्यावेळेला बऱ्याच जणींनी मला हे केलेलं, शेअर करूया म्हणत त्याच्यामध्ये राहिलेलं होतं. आणि सगळ्यात जास्त साक्षीला ही होती. माझ्यात सहन करण्याची ताकद आहे का? मग बाई ऐकलं की 3 दिवस दुखलं तर सोसलं, म्हणजे काय खायच काम आहे. एकादशी आदल्या दिवशी आली, एकादशी दिवशी झालं म्हणजे. मी व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.